लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे पण दिव्यांगांसाठी नाहीत. माजी आमदार बच्चू कडूंचा हल्लाबोल. 21 फेब्रुवारीपासून रायगडच्या पायथ्याशी आंदोलनाचा इशारा. बाळासाहेब थोरातांच्या होम ग्राउंडवर सुजय विखेंचा मैं हूं डॉन गाण्यावर डान्स, तर आमदार अमोल खताळांचाही रॅम्प वॉक. वाढवण बंदर समृद्धी महामार्गालाही जोडणार. वाढवण बंदर ते इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधणार. नवी मुंबईकरांची उद्यापासून कचराकोंडी होणार. 8,000 कंत्राटी कामगार बेमुदत संपावर. समान काम समान वेतनाची मागणी. राज्यात प्राध्यापकांची 4,300 रिक्त पदं भरणार. उच्च शिक्षण विभागाकडून अर्थ विभागाकडे प्रस्ताव सादर. राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार. विदर्भामध्ये ब्रह्मपुरीत पारा हा 37.2 अंशावर, तर रत्नागिरीमध्ये 35 अंश इतक्या तापमानाची नोंद. पुण्याच्या भुकुममधील सोसायटीत आढळली पाकिस्तानी नोट. नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या परिसरातली घटना. मुंबई गोवा महामार्गावर पनवेलजवळ अपघात. कंटेनर एका कारवर कोसळला. छत्तीसगडमध्ये चकमकीत 31 नक्षलवाद्यांचा खात्मा. 2 जवानही शहीद. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर चकमक. नमस्कार. दुपारच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 2 महिने पूर्ण झाले आणि या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यावर अंजली दमानिया या ठाम आहेत. या प्रकरणातले मंत्री धनंजय मुंडेंवरच्या आरोपांचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवल्यात. मात्र आज तरी ते चौकशी लावून राजीनामा घेतील का, असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारलाय. धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत तपासावर दबाव राहणार आहे, तेव्हा त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. मी एक डिटेल्ड असं पत्र लिहिलंय ते मुख्यमंत्र्यांना, अजित पवारांना, CBIला, EOW, ACBला आणि त्या व्यतिरिक्त मी लोकायुक्तांना आणि इलेक्शन कमिशनला देखील हे पत्र पाठवलंय. मी सगळे 14 पानाचं पत्र येते, त्याच्यात सगळे डिटेल्स आहेत. राजीनामा घेऊन चौकशी करावी अशी मी विनंती अजित पवारांना देखील करते. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय हा अजित पवार घेतील असं म्हणत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांच्या कोर्टात ढकललाय. मात्र धनंजय मुंडे प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड बदनामी होत असल्याची टीका करायला आता धसही विसरलेले नाहीत. पण माझं मत असं आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे. यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीनं होऊ शकतो. आणि आमचं काय आहे, त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना, त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चालला आहे. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. मंत्री पंकजा मुंडेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संशयित असलेले वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि या प्रकरणी बोलत असताना पंकजा मुंडेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. या बाबतीतला कुठलाही निर्णय घेणं माझ्या लेवलवर म्हणजे शक्य नाही. ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. त्यांना असं वाटलं की तसं घेणं आवश्यक आहे तर ते घेतील. तसं आवश्यक अजून वाटलं नसेल म्हणून त्यांनी घेतला नसेल. ह्याच्यावरचं जे काही मांडणं आहे तेच मांडू शकतील. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये.
सिंधुदुर्गातील माणगाव इथं महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीद्वारा आयोजित द्वितीय जिल्हास्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडलं। या अधिवेशनाचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आलं। या अधिवेशनाला 600 विश्वस्त आणि मानकरी उपस्थित होते। महाराष्ट्र सौर कृषी वाहिनी या योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यामध्ये 12 मेगावॅट क्षमतेचे 4 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत। हे प्रकल्प सुरू झाल्यामुळे 3500 कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा केला जातोय आणि या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे दिवसा शेती करणं सोपं झालेलं आहे। शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा मोठा फायदा होत आहे। कल्याणजवळ खडवली रुंदे या गावातील जंगलामध्ये मोराची शिकार करणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। या प्रकरणी वन विभागाचं एक पथक पुढील तपास करत आहे। पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवरच्या परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज पहाटे हा बिबट्या जेरबंद झाल्यामुळे नागरिकांनीही सुटकेचा निश्वास घेतला। जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। भंडारा जिल्ह्यातील शेतशिवारच्या परिसरामध्ये काही नागरिकांना पट्टेदार वाघाचं दर्शन झालं। दरम्यान लगतच्या नाल्यामध्ये या वाघानं एका रानडुकराची शिकारही केली। यावेळेस तो नागरिकांना आढळून आला। नागरिकांनी याची माहिती वन विभागाला दिली, मात्र वाघाच्या वावरामुळे गावातील नागरिकांमध्येही आता भीतीचं वातावरण आहे। तर एक महत्त्वाची बातमी, दिव्यांग आणि विधवा महिलांबाबत सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप माजी आमदार बच्चू कडूंनी केला आहे। लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी पैसे नाहीत असा आरोपही त्यांनी केला आहे। सरकारच्या या सापत्न वागणुकीचा निषेध करण्यासाठी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी बच्चू कडू 21 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार आहेत। आता दिव्यांग विधवा महिला यांना गेल्या 6 महिन्यापासून त्यांचं मानधन नाही आहे। अजितदादांना म्हटलं होतं का 5 तारखेच्या आज जर मानधन भेटलं नाही तर वित्तीय सचिवाचं वेतन आम्ही रोखणार। ते वेतनही रोखलं नाही आणि मानधन सुद्धा 5 तारखेच्या आत भेटलं नाही। आता आम्ही 21 तारखेपासून रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊ माताच्या समाधीजवळ जुनी राजधानी जी शिवकालीन राजधानी आहे त्या राजधानीतून आंदोलन करणार आहोत। एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली। अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झालीच नसती असा पलटवार राऊत यांनी केला आहे। तर 2019ला आम्ही चर्चा केली असं फडणवीस म्हणतायत। मग 2014ला भाजपने युती तोडली का युती तोडली असा सवाल देखील संजय राऊत यांनी विचारलेला आहे। दो टूक बात मुझे अमित शाह जी ने कही कि आप कह दीजिए कि नहीं होगा फिर अलायंस, और उसके बाद मैंने उनको कहा कि नहीं, हमारी पार्टी को ये मंजूर नहीं है, हम 2.5 साल का मुख्यमंत्री पद आपको नहीं दे सकते, 5 साल मुख्यमंत्री पद हमारा होगा। हाँ, हमने पिछली बार डिप्टी सीएम आपको नहीं दिया था तो हम डिप्टी सीएम आपको दे सकते हैं। तो उद्धव जी ने कहा कि नहीं फिर तो नहीं बन पाएगा, वो अपने रास्ते चले गए, मैं अपने रास्ते चले गया और हमारा अलायंस नहीं हो पाया। जर दिलेला शब्द पाळला असता अमित शहांनी तर मला असं वाटतं ही पुढली सगळी घडामोडी आहेत त्या घडल्या नसत्या 2019ला। 2019 सोडून द्या, 2014 साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली। देवेंद्र फडणवीस, मी यांना परत सांगतो, त्यांना विजयाचा हँगओव्हर झालाय किंवा त्यांना विजयाचं डिप्रेशन आलंय। लोकांना पराभवाचं डिप्रेशन येतं, ह्या लोकांना विजयाचं डिप्रेशन आलेलं आणि हे डिप्रेशन एवढा जाईल असं मला वाटत नाही। तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकट्यानं शिवसेना घडवली, तशीच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकट्यानं शिवसेना घडवली अशा शब्दात ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। तुम जियो
हजारों साल साल के दिन हो 50,000 तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. उद्यासाठी मी तुमच्यासाठी गाते शिंदे साहेब. तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मला फार आवडता. अचानक वर आलात तुम्ही. आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून. अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत. त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो. तर गेले काही दिवस महायुतीमध्ये वादाचं कारण बनलेल्या पालकमंत्री पदाचा तिढा हा आज सुटण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तसे संकेत दिलेले आहेत. रायगड सोबतच नाशिकच्या पालकमंत्री पदाचा आज निर्णय होणार असल्याचं सुतोवाच जे ते महेंद्र दळवी यांनी केलेलं आहे. तसंच भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असंही दळवी यांनी म्हटलं आहे. तर एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंना रत्नागिरीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 13 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेत अनेक जण पक्षप्रवेश करणार असून त्यांची सुरुवात गुरुवारी रत्नागिरीमधून होत आहे. या संदर्भामध्ये माझी अजून एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झालेली नाही. आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू. त्याच्यानंतर ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे. माझे मोठे बंधू त्या मतदारसंघातनं त्यांचा पराभव करून तिथे निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार झाल्यानंतरच माननीय एकनाथ शिंदे साहेब तिथे. राजन साळवी साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये होते आणि आहेतही. परंतु मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदे साहेब यांना पटकन पक्षामध्ये घेतील, पक्षामधलं एखाद्या विधान परिषदेची जागा देतील आणि महामंडळ देतील. तर जालन्यातून एक मोठी बातमी समोर येते. वाळू माफियांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. प्रशासनानं 9 आरोपींवर तडीपारीची कारवाई केलेली आहे आणि यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडेकरचाही समावेश आहे. तसंच जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या 6 आरोपींवरही परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानं ही तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान मेहुण्यावर झालेल्या कारवाईबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं. सरकारनं माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्यांचं नाव तडीपारीच्या यादीत घुसवलं असावं. हे 100% देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे असा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. माझ्या जवळची हे करायचं. अरे सगळं राज्यच पाहुण आहे, इथं सगळा मराठाच पाहुणा आहे. हे असल्याने थांबत नसतो मी. वाटत असेल याचं तोंडच बंद करून टाकू आता. मग बोलायचं नाही, आरक्षण मागायचं नाही. मागत असतो मी. आरक्षणाचा मुद्दा दाबायसाठी इतका वाईट षडयंत्र रचल. मराठा आंदोलकांवरती पुन्हा नोटिसा द्यायच्या, पाहुण्या नावाच्या नावाखाली माझं तोंड बंद करायचं पण आरक्षण द्यायचं नाही. कधीच मराठ्यांशी बेमानी आणि गद्दारी होईल असं वाटत नव्हतं. तर वळूया पुढील बातमीकडे. फेरीवाले महाराष्ट्रातलेच पाहिजेत असं मुंबई हायकोर्टानं ठणकावलंय. डोमेसाईल शिवाय राज्यात फेरीवाला परवाना मिळणार नसल्याचं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असला तर तुमच्याकडे डोमेसाईल असायलाच पाहिजे. कोणीही राहणार आणि रस्त्यावर ठेला लावणार असं चालणार नाही असं मुंबई हायकोर्टानं ठणकावलेलं आहे. इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक आहे. राज्यातही हा नियम लागू करण्याचे आदेश देऊ असं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले हे महाराष्ट्रातलेच पाहिजेत. महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसायासाठी डोमेसाईल आवश्यक आहे. इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक आहे. कोणीही येऊन रस्त्यावर ठेला लावणार असं चालणार नाही. डोमेसाईल शिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे आदेश देणार.
राज्यामध्ये थंडी ही कमी होत असून हळूहळू तापमानात वाढ होताना दिसतेय. विदर्भातल्या ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक 37.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. तर सोलापुरात 36 अंशांवर, तर रत्नागिरी आणि जेऊरमध्ये पारा जो आहे तो आता 35 अंशांवर पोहोचलेला आहे. पुढच्या काही दिवसात तापमानात आणखीन वाढ होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ब्रह्मपुरीमध्ये 37.2 अंश सेल्सिअस, सोलापुरात 36 अंश सेल्सिअस, रत्नागिरीमध्ये आणि जेऊरमध्ये 35 अंश सेल्सिअस इतका तापमान नोंदवण्यात आलेलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी सुद्धा प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्यात पोहोचली आहे. महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर तिनं पवित्र स्नानही केलं. सर्वसामान्यांपासून विविध सेलिब्रिटी सुद्धा या महाकुंभमध्ये पवित्र स्नान करतायत. त्यात आता प्राजक्ता माळी सुद्धा सहभागी झाली. आयुष्यात एकदाच येणारा अनुभव असं लिहित प्राजक्ता माळीनं महाकुंभ मेळ्यातला आपला एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तर महाकुंभ मेळ्यामध्ये माळा विकणाऱ्या मोनालिसाला तुम्ही पाहिलंच असेल. मात्र आता मोनालिसाचा एक नवीन लुक पहा. मोनालिसा मॉडेल बनली आहे. होय, तिच्या मॉडेलिंगचे व्हिडिओ व्हायरल करून तसा दावाही करण्यात आलाय. मात्र खरंच ही मोनालिसा जी आहे तिनं मॉडेलिंग सुरू केलंय का? मग आम्ही याची पडताळणी केली आणि काय सत्य समोर आलं पाहूयात. व्हायरल गर्ल मोनालिसाचा नवीन लुक. माळा विकणारी मोनालिसा बनली मॉडेल. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात निळ्या डोळ्यांची मोनालिसा चर्चेत आली आणि अख्ख्या देशभरात व्हायरल झाली. आणि बघता बघता माळा विकणारी मोनालिसा स्टार बनली. मात्र आता तिनं माळा विकणं बंद करून मॉडेल बनल्याचा दावा करण्यात आलाय. तसे तिचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. मात्र खरंच मोनालिसा मॉडेल झालीये का? तिनं नवीन लुक केलाय का? ती आता मॉडेलिंग, सिनेमात काम करणार आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. या व्हिडिओ सोबत एक फोटोही व्हायरल होतोय. या फोटोत दिसणारी तरुणी ही मोनालिसाच असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र आम्ही याची पडताळणी केली. त्यावेळी तो फोटो दुसऱ्याच तरुणीचा असल्याचं समोर आलं. व्हिडिओ की फ्रेम रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर व्हायरल व्हिडिओ क्रिएटर तनू रावत या युजरच्या इंस्टाग्रामवर मूळ व्हिडिओ असल्याचं आढळलं. तनू रावतनं हा व्हिडिओ नोव्हेंबर 2024 रोजी अपलोड केला होता. यासोबत अनेक व्हिडिओ आणि फोटो मोनालिसाचे व्हायरल करण्यात आले. मात्र ते तरी खरे आहेत का ते आम्ही पडताळून पाहिलं. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. मोनालिसा मॉडेल बनल्याचा दावा खोटा आहे. मोनालिसाचे फोटो आणि व्हिडिओ AI द्वारे बनवण्यात आले. मोनालिसा अजूनही महाकुंभात माळाच विकतीये. AI ने बनवलेले फोटो व्हायरल करण्यात आले. मोनालिसा भोसलेचे व्हिडिओ फेस स्वॅप टेक्नॉलॉजी वापरून तयार करण्यात आले. सध्या मोनालिसा ही ट्रेंडिंग मध्ये आहे. काहींनी तिच्या प्रसिद्धीचा फायदा घेत असे व्हिडिओ तयार केले आणि ही मोनालिसाच असल्याचा दावा केलाय. मात्र आमच्या पडताळणीत मोनालिसानं नवीन लुक करून मॉडेलिंग केल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता पाहूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टर. नागपुरात विवाहित महिलेचा बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर बलात्कार झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अहिल्यानगरच्या बोलेगावमध्ये 2 कचरा वेचणाऱ्या महिलांना
बेदम मारहाण करण्यात आली. काही तरुणांनी मिळून त्यांना मारहाण केली. त्यामध्ये त्या दोघीही गंभीर जखमी झाल्याचं दिसतंय. दरम्यान या घटनेतील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर त्याचा इतर साथीदारांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये साने चौकात चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. एका अल्पवयीन मुलानं मध्यरात्री अंमली पदार्थाच्या नशेत ही तोडफोड केली. यावेळेस जवळपास 10 ते 15 वाहनांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जालन्यात एका शेतकऱ्याकडून चोरट्यांनी 1.5 लाख रुपयांची बॅग हिसकावून घेतली होती. या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान शेतकरी कापूस विक्री करून दुचाकीवर गावी जात असताना ही घटना घडली. तसंच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास ते करत आहेत. धाराशिवमध्ये परंडा शहरात ट्रॅक्टरची चोरी झाली आहे आणि यावेळेस चोरटा ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरी करून जात होता. मात्र ट्रॉली पलटी झाल्यामुळे चोर फक्त ट्रॅक्टरचा हेड घेऊन पसार झालेला आहे. दरम्यान पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्यानं ट्रॉली उचलून पोलीस ठाण्यामध्ये लावली असून चोराचा आता ते तपास करत आहेत. जालन्यामध्ये शेतकऱ्याला लुटणाऱ्या टोळीच्या मौजपुरी पोलिसांनी मुसके आवळलेले आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्याचे 1.5 लाख रुपये लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. दुचाकीवर गावी जाणाऱ्या शेतकऱ्याच्या हातातील बॅग हिसकावून आरोपी फरार झाले होते. कृष्णा शिंदे, विठ्ठल पाष्टे, अनिकेत खरात, गजानन जाडे असं या आरोपींचं नाव आहे. बीड तालुक्यातील मांजरसुबा परिसरात ट्रक चालकाचा मृतदेह आढळलाय. धुळे सोलापूर महामार्गालगत एका शेतात कर्नाटक राज्यातील मोहम्मद सलीम वय वर्ष 55 या व्यक्तीचा मृतदेह आढळला. या मयताच्या शरीरावर मोठे घाव असल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जाते. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. नागपुरात शीतला माता मंदिरातून दानपेटी चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून 2 चोरटे दानपेटी घेऊन जाताना दिसत आहेत. दरम्यान आरोपीनं चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून 84,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. मुंबई गोवा महामार्गावर कर्नाला इथं अपघात झालेला आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कारवर कंटेनर कोसळला. मृत आणि जखमींबाबत अद्याप माहिती अस्पष्ट आहे. नंदुरबारमध्ये धडगाव तालुक्यात पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैरप्रकार उघडकीस आलेला आहे. पोस्टात आलेली महत्त्वाची कागदपत्र वाटप न करता उघड्यावर फेकण्यात आली. तसंच नागरिकांच्या खोट्या सह्या करत जवळपास 1,500 आधार कार्ड उघड्यावर फेकण्यात आलेले आहेत. या प्रकरणी नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. गटाराच्या पाण्यामुळे मुंबईच्या पवईमध्ये भीषण अपघात झाला. गटाराच्या पाण्यात दुचाकी घसरल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गटाराच्या पाण्यासंदर्भात मुंबई पालिकेकडे सातत्यानं तक्रार करून देखील पालिकेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.